वेलकम टू गुब्बी प्रपंच यूट्यूब चॅनल। आज मी तुम्हाला बटाटो बाईट्स कसं करायचं ते दाखवणार आहे। ह्याच्यात जास्त इंग्रेडिएंट्स काय लागत नाही, साधा सिंपल आहे। माझ्याकडे आधीच शिजवलेला एक बटाटो होता, मी ते असं स्मॅश करून घेणार आहे। एकदम सॉफ्ट स्मॅश करून घ्यायचं, त्याच्यात जरा पण गाठी नसायसारखं स्मॅश करून घ्या। गाठी गाठी असलं तर ते बटाटो बाईट्स चांगलं लागत नाही टेस्टला। बघा मी असं स्मॅश करून घेतलोय। ह्याच्यामध्ये चिली फ्लेक्स घालायचे असते, आमच्या घरात आमचे बाळ खाते म्हणून मी मिरची मोठं मोठं कट करून घातलोय आणि चवीला लागते तेवढं मीठ घालून घ्यायचं। ह्याच्यात तुम्ही कॉर्नफ्लोअर पण यूज करू शकते आणि तांदळाचं पीठ पण यूज करू शकते। मी तांदळाचं पीठ यूज केलंय। जरासं हिंग घालून घ्या आणि अर्धा चमचा होईल एवढं ओवा घालून घ्यायचं आणि सगळं चांगलं मिक्स करून घ्यायचं आणि त्याचं कणिक तयार करून घ्यायचं। ह्याच्यामध्ये पाणी घालायचं नाही, बटाटो बॉईल झालेला असते त्याच्यातच हे कणिक तयार होते। पाणी घातलं तर लईच पातळ होते। आता तुम्हाला पाहिजे ते शेपमध्ये असा बाईट्स तयार करून घ्या, स्क्वेअर सर्कल कसलं पण तुम्ही करून घ्या चालते। मी अशा प्रकार करून घेतलोय बघा। आता गॅसवर तेल गरम करायला ठेवायचं। तेल गरम झाल्यावर त्याच्यात हे बाईट सगळं घालून घ्यायचं। 1 मिनिट तसंच सोडायचं आणि लवकरच परतून घ्यायचं। 2 ते 3 मिनिट असंच फ्राय करून घ्यायचं आहे। सारखं सारखं परतायचं नाहीतर खाली जळते ते। असं गोल्डन ब्राऊन कलर होईपर्यंत फ्राय करून घ्यायचं। बघा हे कलर यायला पाहिजे। हे एकदम सिंपल आहे रेसिपी, काय जास्त इंग्रेडिएंट्स त्यांनी लागत नाही। संध्याकाळचं गरम गरम चहा संगट असं स्नॅक्स असेल तर भारी वाटते आता थंडीच्या दिवसामध्ये। हे सिंपल पोटॅटो बाईट तुम्हाला आवडलं असेल तर व्हिडिओला लाईक शेअर कमेंट आणि सबस्क्राईब करा। थँक्यू।